पाठीमागे। सध्या राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका नसताना मोठमोठ्या सभा पार पडत आहेत, लाखोंची गर्दी होत आहे आणि जल्लोषात स्वागत केलं जात आहे। ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून संघर्ष चालू केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला। आता मनोज जरांगे पाटील यांचा राज्याचा दौरा सुरू आहे आणि राज्यभरामध्ये मनोज जरांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंची गर्दी होत आहे। म्हणजे या अगोदर कुठल्याही राजकीय पक्षांच्या सभेला एवढी गर्दी झाली नसेल तेवढी गर्दी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला होत आहे आणि त्यांचं स्वागत तर एकदम जल्लोषात केलं जातंय। म्हणजे याच्या अगोदर तसं स्वागत कोणाचं झालं नसेल असं देखील आपल्याला त्यांच्या एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमावरून स्वागत समारंभावरून तरी वाटतं। पण आता याच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा, मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र द्यावं, तसा निर्णय सरकारने द्यावा अशी मागणी केलेली आहे। आता सरकार त्याच्यावर काय निर्णय घेईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल। पण त्याच पाठोपाठ मनोज जरांगे पाटील यांनी अजून सुद्धा काही मागण्या केल्या आहेत। त्या म्हणजे आंतरवाली सराठी इथं जो काही पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता, त्यामध्ये जे गावकरी तिथले स्थानिक आंदोलक जखमी झाले होते त्यांच्यावरच पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। ते गुन्हे वापस घ्यावे आणि ते गुन्हे जर मागे घेतले नाही तर मात्र आम्ही सगळेच मराठे जेलमध्ये जाऊ असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। आता ह्या सगळ्या गोष्टी सरकारकडून करून घेण्यासाठी 24 तारखेची तारीख दिलेली आहे। पण 24 तारखेनंतर सरकार काय निर्णय घेईल आणि प्रत्यक्षात काय होईल हे आता 24 तारखेनंतरच समजणार आहे। पण मात्र राज्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा सध्या एकवटलेला आहे आणि तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असलेला आपल्याला दिसतो। मग आता बऱ्याच जणांची अशी सुद्धा इच्छा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं आणि मुख्यमंत्री व्हावं। आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या एवढ्या सोप्या आहेत का अवघड आहेत ते सुद्धा आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। जर आपण या ठिकाणी इतर राज्यांचा विचार केला तर असं प्रत्यक्षात घडू शकतं का? कारण की अशक्य असं काहीच नाही। या अगोदर जर आपण पाहिलं तर जे जगनमोहन रेड्डी होते यांच्या वडिलांचा पक्ष होता, नाव होतं, सगळं काय होतं। पण मात्र दुर्दैवाने जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष गेला, नाव गेलं आणि सगळंच गेलं, एकदम ते झिरो झालेले होते। पण मात्र त्यांनी संघर्ष केला, संपूर्ण राज्याचा दौरा केला, संपूर्ण राज्यामध्ये जगनमोहन रेड्डी यांना मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्याच उत्साहाने त्याच जल्लोषाने त्यांनी पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह आणि त्या ठिकाणचं मुख्यमंत्रीपद हे मिळवून दाखवलं। ते फक्त जनतेच्या जीवावर आणि जनतेच्या मतावर हे आपण उदाहरण पाहिलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशा पद्धतीनं होऊ शकतं का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। जर आपण त्या अगोदरचा विचार केला तर त्यामध्ये मुख्य एक नाव येतं, ते म्हणजे अरविंद केजरीवाल यांचं। अरविंद केजरीवाल यांना 2014च्या अगोदर राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये कोण ओळखत होतं? अरविंद केजरीवाल यांना ओळख मिळाली ती म्हणजे अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून। लोकपाल बिलसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर उपोषण चालू केलं, त्यामध्ये अरविंद केजरीवाल हे सहभागी झाले, त्यांच्यासोबत इतरही नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होते, त्यामध्ये किरण बेदी सुद्धा होत्या, अरविंद केजरीवाल सुद्धा होते। आणि त्यानंतर मात्र अरविंद केजरीवाल हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांना भरघोस मतदान मिळालं आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले। हे आपण इतिहासामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये
पाहिलेलं आहे। मग त्याच पद्धतीनं राज्यात सुद्धा अशा पद्धतीनं घडू शकतं का? कारण की जेव्हा जेव्हा समाज एखाद्या व्यक्ती पाठीमागं उभा राहतो, लाखोंची गर्दी होते, अनेक सभा होत असतात मोठमोठ्या, आणि त्यासाठी कुठलाही पैसा खर्च न करता, कोणालाही जाऊन बोलवलं नसता लोक स्वतःहून त्या ठिकाणी येत असतील, तर मग मात्र मनोज जरांगे पाटील हे जर निवडणुकामध्ये आले, राजकारणामध्ये आले किंवा त्यांनी ठरवलं, तर त्यांना मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळू शकतो। मग निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये येण्यासाठी फक्त एकच समाजाला धरून चालणं किंवा एकच निर्णय घेऊन चालणं हे असं घडू शकतं का? तर नक्कीच नाही। जर मनोज जरांगे पाटील यांना राज्यामध्ये सत्ता आणायची असेल, राजकारणामध्ये यायचं असेल, तर मात्र त्यांना सर्व जाती धर्म पंथ यांना सोबत घेऊन उतरावं लागेल। त्यांचा सुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि सगळ्या लोकांना घेऊन जर ते सोबत आले, तर नक्कीच 2024च्या निवडणुकामध्ये मनोज जरांगे पाटील हे किंग मेकर किंवा किंगसुद्धा बनू शकतील, अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार सांगितलेलं आहे की मी राजकारणामध्ये येणार नाही, मला राजकारण करायचं नाही, मी फक्त समाजासाठी लढत आहे आणि समाजासाठीच लढत राहणार। असं जरी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं असलं तरी सुद्धा समाजासाठी जर काही करायचं असेल, समाजाच्या समस्या सोडवायच्या असतील, समाजाचं नेतृत्व करायचं असेल, समाजाला सगळ्या गोष्टी द्यायच्या असतील, मग तो समाज कुठल्याही जातीचा असो, पंथाचा असो, धर्माचा असो, राज्यामधली सगळी जनता आपलीच आहे आणि आपलीच म्हणून जर आपण त्या दिशेनं वाटचाल केली, तर मग त्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी राजकारणामध्ये यावं लागेल आणि राजकारणामध्ये आल्यानंतर सगळं काही आपल्या लोकांसाठी, आपल्या राज्यातील जनतेसाठी करता येईल असं देखील आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं। पण अशा पद्धतीचा निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील का, हे आपल्याला 2024च्या निवडणुकामध्ये दिसेलच। पण त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे, यासुद्धा नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।